नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 23 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। करिअर नेट संस्थेच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के महिलांकडे रोजगार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 37%। करिअर नेट संस्थेच्या अहवालानुसार भारतातील 37% महिलांकडे रोजगार आहे। तर मित्रांनो, भारतात सर्वाधिक नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण हे हैदराबाद या शहरात आहे। हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, भारतात नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक हैदराबादमध्ये 34% आहे। हा दुसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, या करिअर नेट संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण हे 33%वर आहे आणि हा देखील तिसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। या वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणता खेळाडू भारताचा ध्वजवाहक असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, शरद कमल। मित्रांनो, यावर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शरद कमल हा खेळाडू भारताचा ध्वजवाहक असणार आहे। तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताचा ध्वजवाहक शरद कमल असणार आहे। तो टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट पॉइंट बघूया। तर मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय खेळाडूच्या तुकडीची प्रमुख म्हणून मेरी कॉमची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तिसऱ्या। ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर हे 3ऱ्या क्रमांकावर आहे। तर मित्रांनो, ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार मुंबईमध्ये मालमत्ता वार्षिक सरासरी ही 10%ची वाढ झालेली आहे। हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर या ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत नीला शहर प्रथम क्रमांकावर आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, या ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार मनिला शहरात 26.3% मालमत्ता वाढ ही झालेली आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। IPL स्पर्धा 2024च्या हंगामासाठी पृथ्वीराज गायकवाड याची कोणत्या संघाच्या कर्णधारपदी निवड ही झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, चेन्नई सुपर किंग्स। IPL स्पर्धा 2024 या हंगामासाठी पृथ्वीराज गायकवाड याची चेन्नई सुपर किंग्स या संघाच्या कर्णधारपदी निवड ही झालेली आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 22 मार्च। जागतिक जल दिन आपण 22 मार्च या दिवशी साजरा करत असतो। तर मित्रांनो, 2024 जागतिक जल दिवसाची थीम होती शांततेसाठी पाणी। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। त्रिनेत्र 2.0 हे ॲप कोणत्या राज्याच्या पोलीस दलाने लॉन्च केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उत्तर प्रदेश। त्रिनेत्र 2.0 हे ॲप उत्तर प्रदेश राज्याच्या पोलीस दलांनी लॉन्च केलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। नुकताच पशुपती कुमार पारस यांनी कोणत्या केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय। मित्रांनो, नुकताच
पशुपती कुमार पारस यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर मित्रांनो, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार हा किरण रिजिजू मंत्र्याकडे देण्यात आलेला आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। रशियातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विनय कुमार। मित्रांनो, रशियातील भारताचे राजदूत म्हणून विनय कुमार यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। ग्रीड इंडिया लिमिटेड या कंपनीला कोणता दर्जा देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिनी रत्न श्रेणी 1। ग्रीड इंडिया लिमिटेड या कंपनीला मिनी रत्न श्रेणी 1 हा दर्जा देण्यात आलेला आहे। तर या कंपनीला मिनी रत्न 1 चा दर्जा देण्यात आलेला आहे। या कंपनीची स्थापना ही 2009 या वर्षी झालेली आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा। याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनल तर्फे मनापासून धन्यवाद।